हॅलो, नमस्कार सगळ्यांना. स्वागत आहे तुमचं सुप्रिया शिंदे ब्लॉग्समध्ये. तर आजचा आणखी एक नवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. तर त्याच्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुम्हाला कळेल की मी आजच्या व्हिडिओ आपल्या प्रत्येकाच्या घरी अशा ह्या शॉपिंग बॅग असतात. काही ठिकाणी प्लास्टिकच्या असतात, तर काही ठिकाणी अशा मस्तपैकी कापडाच्या बॅग आपल्याला कॉटनमध्ये दिल्या जातात. तर ही बॅग आपण मोस्टली थोड्या दिवस यूज करतो आणि नंतर ही बॅग आपण फेकून देतो. तर आज पण आपण बेस्ट बनवणार आहेत वेस्टपासून. तर त्याच्यासाठी काय करायचं आहे, ही शॉपिंग बॅग जर तुम्हाला समोर छानपैकी डिझाईन असेल तर तुम्ही ठेवू शकता, तसं नसेल तर माझ्यासारखी तुम्ही ही उलटी करून घेऊ शकता. तर ही समोरची पूर्ण लाईन आपण कट करून घेणार आहेत आणि छान असं एक इंटरेस्टिंग वस्तू आपण ह्याच्यापासून आज बनवणार आहेत. तर बघा, मी इकडे कट करून घेते. एक लाईनमध्ये पूर्ण कट करून घ्यायचं आहे. तर बघू शकता तुम्ही. तर ह्याच्यापासून आज आपण बनवणार आहे मोबाईल हँगर, म्हणजे आपण मोबाईल चार्जिंग लावायला ह्याचा उपयोग करू शकतो. ते कसं ते मी पुढं तुम्हाला सांगते. तर कट करून घेतलेली आहे आणि तुम्हाला पाहिजे तेवढ्या अंतरामध्ये तुम्ही मार्किंग करू शकतात. पण आता मी माप काढून घेतलं होतं की मला किती कुठं पाहिजे ते. तर मार्किंग केल्याच्या नंतर सुई दोऱ्या घ्यायचा आहे. जर तुमच्याकडे कपडे शिवायची मशीन असेल तर उत्तमच ते. आणि जिथं मार्किंग केली तिथं मी अशी सरळ एका लाईनीमध्ये टाके घालून घेतलेले आहेत धाग्याने. तर बघू शकता तुम्ही. आणि मग आता मस्तपैकी ह्याला डिझाईन करायची आहे. तर जिथं मी टाके घातलेले आहेत तिथे तुम्हाला दिसतं की धागे सगळे वरती दिसत आहेत. तर त्याच्यासाठी तुम्ही जी आपली कागदाची चिकटपट्टी असते त्या चिकटपट्टीचा वापर करायचा आहे. तर ही जिथं धागेवरती तुम्हाला दिसायला लागलेत ना, त्याच्यावरती ही कागदी चिकटपट्टी चिटकावून घ्यायची आहे अशा प्रकारे. आता तुम्हाला थोडं समजायला लागेल की मी कशा प्रकारे मार्किंग केली ती. तर हो, असा एक मोबाईल बसेल अशा प्रकारे मी इकडे मार्किंग करून घेतलेली. म्हणजे आपण एक मोबाईलचं स्टँड म्हणा, एक टाकाऊपासून टिकाऊ स्टँड बनवतो आहे. तर हे थोडं डेकोरेशनसाठी छान लुक येण्यासाठी मी इकडे अशी चिकट टेप लावून घेतलेली आहे. आणि आता ह्याच्यावर सुंदर अशी मी डिझाईन काढणार आहे. किंवा तुम्ही काही तुम्हाला आवडेल त्या पद्धतीने तुम्ही डिझाईन वगैरे छान काढू शकता किंवा डेकोरेशन करू शकता. तर मी एक साधी सिंपल इकडे एक पद्धत यूज करते, कारण ही जी आहे ती कागदी चिकटपट्टी आहे. तर कागदाच्या चिकटपट्टीवर स्केच पेननं किंवा पेननं लिहिलेलं लगेच दिसतं. तर त्याच्यासाठी मी इकडे याचा यूज केलेला आहे. तर बघू शकता तुम्ही, छान अशी डिझाईन काढून घेतलेली आहे. त्याच्याऐवजी तुम्ही जे आपले आर्टिफिशियल फ्लावर्स वगैरे येतात ते पण यूज करू शकता. तर इकडे हळूहळू मी माझी डिझाईन काढून घेते आहे ह्याच्यावरती. तर बघू शकता तुम्ही. तर अशा प्रकारे छानपैकी डिझाईन काढून घ्यायची आहे. डिझाईन काढून झाल्याच्या नंतर बघू शकता खालच्याही बाजूला मी काढून घेते. तुमचा मोबाईल जेवढ्या म्हणजे ह्याचा आहे की त्याच्यानुसार तुम्ही म्हणजे ह्याचे माप घेऊ शकता. तर मी सगळीकडे समानच माप घेतलेले आहे आणि छान अशी डिझाईन काढून झालेली आहे. आता तुम्हाला मी दाखवते की ह्याच्यामध्ये मोबाईल कसे बसणार आहेत आणि आपण ह्याचा वापर कसा करणार आहे. तर आपले जे मोबाईल आहे ते जिथून आपण चार्जिंग पिन लावतो ती बाजू बाहेरच्या बाजूनं करायची आहे मोबाईलची. आणि ही जशी आपण साधी सिंपल पिशवी कशी अडकवतो तसंच हे अडकवायचं आहे. आपण असं डायरेक्ट पिशवीमध्ये घालून पण केलं असतं, पण सगळे मोबाईल एकत्र झाले असते. आणि अशा प्रकारे मी इथं अडकवलेलं आहे बघा. आणि ह्या बाजूची जी आहे कट तुम्हाला दिसत असेल, इकडं मी जे चार्जिंगचे प्लग आपण जिथं चार्जिंगला लावतो ते बाहेर केलेलं आहे. आणि अशा प्रकारे मस्तपैकी आपली मोबाईलची हँगिंग तयार झालेलं आहे. अगदी सरळ सोप्या पद्धतीने. आणि यूज झाल्याच्या नंतर मध्ये जे मी अजून एक पॉकेट सोडलेलं आहे त्याच्यामध्ये आपण चार्जिंग झाल्याच्या नंतर मोबाईल ठेवू शकतो. अशा प्रकारे तयार झालेला आहे बघा, सुंदर असं. आणि नंतर चार्जिंग झाल्याच्या नंतर आपण मोबाईल किंवा चार्जर बी ह्याच्यात ठेवू शकतो. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका. असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन मी रोज तुमच्या भेटीसाठी येणार आहे. तोपर्यंत काळजी घ्या. सगळ्यांना नमस्कार.